लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रोहिले बुद्रुक शिवार रस्त्याच्या चौकशीच्या लेखी आश्वासनाला गटविकास अधिकाऱ्यांकडून केराची टोपली। बातमी नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथील जिरी शिवार रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रकाच्या विरोधात झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। प्रत्यक्षात काम अपूर्ण असताना मजुरांच्या नावावर तब्बल 7 ते 8 लाख रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गैरप्रकाराविरोधात रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक ग्रामीण पूर्व अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी सप्टेंबर 2025 मध्ये बेमुदत आमरण उपोषण केले होते। या उपोषणादरम्यान नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री किसन लक्ष्मण खताळे यांनी चौकशी समिती नेमून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र या लेखी आश्वासनानंतरही आजतागायत कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून त्याला केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे। सविस्तर माहिती अशी की रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच ठकुबाई देवीदास पवार व उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल या पदाधिकारी असूनही त्यांना जिरी शिवार रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबुज यांनी दबाव टाकून सदर रस्त्याचे काम केल्याचे तसेच मजुरांच्या नावावर मोठी रक्कम काढल्याचे आरोप करण्यात आले आहेत। प्रत्यक्ष पाहणीत जिरी शिवार रस्त्याचे काम केवळ अर्धा किलोमीटर पर्यंत झाल्याचे दिसून येते। रस्त्याच्या कडेला नाल्यांचे खोदकाम झालेले नाही तसेच नियमानुसार आवश्यक रुंदीही ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळे हे काम अंदाजपत्रक व नियमांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। 9 सप्टेंबर 2025 रोजी गटविकास अधिकारी खताळे यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार अरुण भटुलाल वाघ विस्तार अधिकारी कृषी, लोकेश पाटील तांत्रिक अधिकारी आणि गणेश घुगे सहाय्यक गट कार्यक्रम अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती। या समितीने 7 दिवसात अहवाल सादर करणे अपेक्षित होते। मात्र आजपर्यंत समितीने कोणतीही चौकशी केलेली नसल्याचे समोर आले आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेले मुक्ताराम बागुल यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.